अकोल्यातील बार्शी टाकळी लघु पाटबंधारे उपविभागात कर्मचारी टंचाईची भयावह स्थिती समोर आली आहे। केवळ 2 कर्मचाऱ्यांवर पूर्ण उपविभाग चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अधिकारी अनुपस्थित, काम ठप्प आणि जनतेच्या तक्रारींनी प्रशासनाची झोप उडाली आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालय कर्मचाऱ्यांच्या टंचाईने अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील या विभागात केवळ 2 कर्मचारी आणि 1 जलसंधारण अधिकारी कार्यरत आहेत। विशेष म्हणजे सद्यस्थितीत अधिकारी देखील प्रशिक्षणासाठी रजेवर आहेत। त्यामुळे कार्यालयात वरिष्ठ अधिकार वर्गच अनुपस्थित असल्याने कामकाज ठप्प झाले आहे। या कार्यालयासाठी मंजूर असलेले इतर कर्मचारी व अधिकारी सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचे समजते। परिणामी उपविभागाच्या कार्यालयात कामकाज करण्यासाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळच उपलब्ध नाही। याचा थेट परिणाम तालुक्यातील पाटबंधारे योजना, देखभाल आणि जलसाठ्यांच्या व्यवस्थापनावर झाला आहे। स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्ग या स्थितीने त्रस्त आहेत। पाटबंधारे संबंधित तक्रारी वेळेवर निवारण होत नसल्याने अकार्यक्षमता, विलंब आणि बेजबाबदारपणा वाढत आहे। अनेक ठिकाणी काम थांबले असून देखरेखी अभावी काही पाटबंधारे धोक्याच्या स्थितीत पोहोचत आहेत। जर सर्व कर्मचारी मुख्यालयातच असतील तर बार्शी टाकळीतील कार्यालय चालवायचं कोण, हा सवाल आता स्थानिक प्रशासनालाच केला जात आहे। या परिस्थितीकडे जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभाग गांभीर्याने पाहणार का, की हे कार्यालय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीतच अकार्यक्षमतेच्या खाईत लोटले जाणार? याचे उत्तर लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे।